भाजपाबाबत जनतेच्या मनात संताप, लोकसभेला मविया 32 ते 35 जागा जिंकेल, जयंत पाटलांचा दावा. राज्यातील जनतेमध्ये मनामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल संताप आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोक वाट बघत असून त्यांचा कल मतदानातून दिसून येईल. राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद असून लोकसभेला 32 ते 33 जागा मिळतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलेला आहे. सांगलीबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी काय केलं हे बघितलं पाहिजे. योग्य लढत व्हावी हा माझा प्रयत्न आहे. भाजपा विरोधात ताकद एकत्र करण्याचं काम केलं पाहिजे. राज्यस्तरीय बैठकांमधून काय झालं हे आता बाहेर सांगणे योग्य होणार नाही. जे लोक वावड्या उठवत आहेत त्यांनी आत्मचिंतन करावे. एकाच एक लढत व्हावी अशी माझी भूमिका आहे. अर्ज माघारीपर्यंत काही होऊ शकतं असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही. सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे काही लोकांचे हेतू वेगळे असतात. सांगलीबाबत त्यावेळी सगळंच सांगितलं आहे. कोल्हापूरबाबत स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाहू महाराजांना उमेदवारी दिलेली आहे. सगळ्यांनीच एकसंधपणा दाखवला पाहिजे. मतांची विभागणी होऊ नये असे आमचे मत आहे. विशाल पाटील यांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी बोलणार आहे अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. दरम्यान एकाच एक लढत झाल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे. सांगलीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याने आता कोणी वेगळी भूमिका घेऊ नये. सांगलीत योग्य लढत व्हावी यासाठी पुढाकार घेतला होता. एकसंधपणे आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे. इतिहासातील वाद नको. भविष्याचा विचार करावा. ही निवडणूक म्हणजे शेवटची नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. पार होतील का तडीपार होतील काय वाटतं? 400 पार हे फार अवघड काम आहे. मला तर महाराष्ट्रात फिरताना परिस्थिती बघितली तर 200 पार होतानाही नाकीनं होईल असं मला वाटायला लागले. कारण महाराष्ट्रात जनता मतदानाची वाट बघते. प्रचंड प्रतिसाद विरोधी पक्षाला लोक उत्स्फूर्तपणाने देत आहेत आणि त्यामुळं परिस्थिती सत्तारूढ या राज्यातल्या युतीसाठी फारशी सोयीस्कर राहिलेली नाही. देशातले आणि राज्यातले प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले. नवे प्रश्न यांनी तयार केलेत अशी खात्री आता देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेत झालेली. सुटलेला नाही. 19 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत मला एबी फॉर्म येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ठीक आहे ना, आमची अपेक्षा हीच आहे की तिथला वाद मिटावा. शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन बंडखोरी करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत घालावी आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असावा. शिवसेनेनं आपला उमेदवार यापूर्वी घोषित केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.